नमस्कार मंडळी. तुम्हाला हसवण्याचा वसा उचललेल्या 101 कलंदर विनोदवीरांना घेऊन पुन्हा एकदा तुमच्या दिमतीला हजर आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, आजच्या भागाच्या शेवटी जे कोण ह्या आठवड्याचे हास्य महारथी ठरतील त्यांना मिळणार आहे स्क्रॅच अँड विन मधून बक्षीस जिंकण्याची संधी. लॅपटॉप, फ्रीज, वॉशिंग मशीन पासून लहान मुलांचे शूज, सेफ्टी पिन, नळाची तोटी अशी विविध बक्षिसं त्यांची वाट बघतात. चला तर मग बघूया आज कोण जिंकतंय आणि कोणाच्या नशिबाला कोणतं बक्षीस येतंय. सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. तर मंडळी, प्रथमेश आणि श्रमेश हे दोघे मिळून आज इथे पुन्हा एकदा सादर करणार आहेत कोकणातल्या आणि आपल्या सगळ्यांच्या आवडत्या लाडक्या शेंद्रू गानू देवलेकर ह्या माणसाची नवीन उचापत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. हातभर शेंडीला, हातभर शेंडीला, सुदाम्याला पाहुण्याचे भगवान. गाय रवली रनात गेली, शोधून झालोय जग. हातभर शेंडीला, सुदाम्याला पाहुण्याचे भगवान. हातभर शेंडीला, सुदाम्याला पाहुण्याचे भगवान. आले फुफ्फुसांची वेल्डिंग झाली. काय गेली प्राजक्ता, स्ट्रॉबेरी सारखी दिसते आज. आला दुसऱ्या बायकांशी जरा बोलायचं नाही की वासाडीचा कॉल येतो. काय 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 आलंय, खितलू नको काय तर नीट बोल पहिला. काय तुझ्या भावाला हॉस्पिटलला जायचंय, कसं जायचं? वासाड्याला रस्त्याच्या मध्ये उभा राहायचा, आपोआप जाईल तो. म्हणते सारखी जाऊन संशय घेते माझ्यावर, सारखी माझ्यावर संशय घेते. तिला वाटतं या वयात मी लफडी करणार आहे. माझी जाऊ ढोपरे झिजलेली नाही तर काय. मला ढीग वाटेल पवायला, पण हौद सापडाय नको. पुष्कर साहेब ओळखली म्हणजे ओळखली माणूस की जिवंत आहे म्हणायची, अजून माणूस की जिवंत आहे तरी मी त्यांनी ओळखलं नाही. त्याला सांगतो माझं नाव शेंद्रू गानू देवलेकर. काय सांगलं, कोकणचा चॉकलेट हिरो. तर काय नकावड्या मेंदूत नेहमी माझ्या जबराट आयडिया येत असतात. तर परवाच एक आयडिया आली, सांगतो काय आलं तर. चुगलचं कसं GPS आहे तसं मी माझं KPS काढलंय. काय KPS म्हणजे काय, कोकण पर्यटन म्हणजे शेंद्रू. लोकांना वाटेला लावायचं आहे. तर काय मला लहानपणा उचल येतं. मेन मुद्दा काय आहे, कोकणचा विकास झाला पाहिजे. आता बघूया कोण गिरायक येतं, मग लावतो वाटेला झाले ना. ही माझी महागडी गाडी आहे, मी कधी बाहेर नाही काढत. आज तसंच कारण आहे. DM बबलू गाडी महागडी आहे. त्याचं काय आहे, गेल्या आठवड्यात मला कोणीतरी हॅपी व्हॅलेंटाईन डे विश केलं, पण त्यावेळी मी उत्तर द्यायला लाजलो. पण आज वाक्य पण आज मी हॅपी व्हॅलेंटाईन डेचं उत्तर देणार आहे आणि त्या व्यक्तीकडे मी जातोय. तर मी आता लवकरात लवकर मॅप ऑन करतो आणि गाडी तिकडे आहे. मॅप ऑन करतो आणि माझ्या गुलाबाच्या कळीकडे पोहोचतो. पाहूया कुठली काटेरी वाट मला सापडते. वर्किंग आहे. मॅप ऑन करतो. टांग टुंग टिंगा. हॅलो, हे कुठलं झेंडूचं फुल? बापूस तुझा झेंडू. हो कसाड्या नीट बोल. ओ कोणा तुम्ही? जिबीला काय हाडबीड आहे की नाही? माझ्या हाय, तुझ्या नसेल तर लावून घे वैद्याकडनं. मी याला जो बोलणार, जास्त चुरू बोललो का, जीप मध्ये येऊन वेल्डिंग करून टाकेल तुझी.
हो तुला कळतंय काय KPS वर आहेस तू आता KPS वर KPS व्हॉट इज दिस? कोकण पर्यटन विथ शेंद्रू आणि सिस्टीम एकदम वेगळी आहे. इथं मी बोललेलं तुला ऐकू जाणार आणि तुला बोललेलं मला ऐकू येणार. कळलं काय? म्हणजे कसं आहे कोकणात सत्ता कुणाची पण असू दे दोन्ही साईडनं बोलायला चान्स आहे. कळलं काय? सिस्टीम तर चांगली आहे. ठीक आहे, मला एक सांगा, मी रस्ता चुकलोय, मला एक पत्ता सांगा. हा घे मुक्काम पोस्ट होद्रेवाडी तालुका अलीकडे जिल्हा पलीकडे चिंपाड गल्ली. हा कोणाचा पत्ता आहे? झिंगे होद्रे करायचा माणूस चुकला की मी त्याच्याच घरी पाठवतो. सगळे जाऊन त्याला सतवतात म्हणून त्याला अजून पोर नाही झालं. ओ या सिस्टीम मध्ये ना तुमचं मला ऐकायला तर काय पण बोलू नका. मी सांगतोय तो पत्ता कुठे आहे ते सांगा. हा मला रस्ता दाखवा. बंगलो नंबर 786 वेलकम बंगलो पांढरा समुद्र हॉटेल सीवॉकच्या बाजूला. ह्या कायचं काय तर हा कुठे अरे देवा परवाशांनी जरा कल सोसावी. मी 5 मिनिटात परत येतो तोपर्यंत ऐका कोकणची ऍड. वसाड पडल र तुमच्या तोंडावर वसाड पडल र तुमच्या तोंडावर जर नजर पडल कोकणातल्या काजूच्या बोंडावर नजर पडल कोकणातल्या काजूच्या बोंडावर. हॅलो रोहित शिवलकर कुठं आहेस रे? कुठं आहेस? अरे ऐक हे बंगलो नंबर 786 पांढरा समुद्र कुठं आहे? नाही काय बोलतो? अरे देवा चालेल मी काय तर बघतो. हा तू टेन्शन नको घेऊ. हा ठेव फोन ठेव. हा प्रवाशांचं पुन्हा एकदा स्वागत. हा ठीक आहे, सॉरी बिरी म्हणू नका, लवकर पत्ता सांगा. मेहरबानी केली तिथं मला घबराव. 15 मिनिटाचा रस्ता आहे पोहोचवतो तुला. 15 मिनिटाचा रस्ता हा. आहे? म्हणजे मी 15 मिनिटात माझ्या गुलाबाच्या कळीच्या समोर असणार आहे. ठीक आहे मस्त आहे. मला सांगा कसं जायचंय? गाडीचं स्पीड 40 आणि 60 मध्ये ठेवायचं. कसं आहे कोकणात ऍक्टर सुटलेला चालतो गाडीचा कंट्रोल सुटलेला चालत नाही. कळलं काय? ठीक आहे तुम्ही बडबडू नका. मी गाडी चालवतो नीट कंट्रोल मध्ये चालवतो. मला पत्ता सांगा कसं जायचं ते सांगा. चला, गाडी स्टार्ट करतो. गाडी स्टार्ट कर केली, चल. गाडी स्टार्ट केली. हा चल पुढे चल. हा. चालली. हा. आता लेफ्ट मार. हा. आता गाडीतून उतर. म्हणजे गाडी थांबव अगोदर मग उतर नाही तर झेजारशील. म्हणजे एवढ्या लवकर आलो? 15 मिनिटाचा रस्ता सांगितला होता, 4 मिनिटात आलो. एक मिनिट उतरलास? 1 मिनिट. लॉक केली. हा आता लेफ्ट साईडला बघ मालिनबाईचा स्टॉल दिसेल. कोकणातलं पहिलं सुंदर पर्यटन स्थळ. आईला स्पीड वाढव स्किट पुढे न्यायचंय. पुढे जा. हे दिसतंय कसं ह्यांना सगळं? तर शेंद्रू आहे मी मला सगळे दिसतं तू पुढे जा. नारळ लिंबू घे तिच्याकडनं. नारळ लिंबू कशाला घेऊ मी तिच्याकडनं? तुम्ही काय बोलताय? आता मुंबई जाता टोल भरतावत ना तसा कोकणाचा टोल आहे. देवाला द्यायला लागतो नाही तर देव टोलवल कायम जा. कळलं काय? बस झाली तुमची फालतू बडबड. घेतो नारळ लिंबू. एक्सक्यूज मी, तुमचं नाव काय? नाव कशा? हृदय नाही मागायचंय नारळ लिंबू घ्यायचाय. घे नाव विचारतोय. द्या नारळ लिंबू. थँक्यू. हा घेतला नारळ लिंबू. काय घेतलं? काय घेतलं? एक लिंबू आणि एक नारळ. आणि पैसे कोण बापूस देणार तुझा? चल इकडे पैसे द्यायला. काय कॅमेरा आहे की काय? जा लवकर पैसे दे. एक मिनिट. हे घ्या. हा जास्त वेळ रमू नको ना तर कन्फ्युज होशील. ये इकडे. हा परत गाडी बस. 1 मिनिट. हा लॉक काढलं, दार उघडलं. बसलास गाडी? हा बसलो. चल आता सरळ जायला. 1 मिनिट दार लावू दे. हा चल पुढे जाईल. आता सरळ नाकासमोर 3 किलोमीटर जायचं. हा 3 किलोमीटर जातोय. हा चाललास? हा ए हेंद्रिया गाडी चालवतोस ना? हा मग ऍक्टिंग कर. त्याला हल मिळाला काय कहू ना प्यारे नीट काय तर कर. अरे देवा काय ही करवत कशा घेतली? 1 मिनिट. करवत नाही ती, हेअरस्टाईल केली 1600 रुपयाची. 1600 रुपये मड्यावर चपायला 800 रुपयात चांगली करवत आली असती. घबराव गाडी चालव. आणि हेंद्र्या नीट चालव गाडी. ओ तुम्ही सारखं मला हेंद्र्या बोलू नका. माझं चांगलं नाव आहे. तुझं नाव आहे? हा काय आहे? बदाम. मग हेंद्र्यात काय वाईट आहे? मी आला बदाम सांगणार. चल पुढे चल गाडी स्टार्ट कर. निघालास? स्टार्ट केली गाडी. आता लेफ्ट घे. हा घेतला. राईट घे. आता सर आले. आता काजू घे. काजू. ओ मला तुम्ही रस्ता सांगताय ना, मग
काजू घे कशाला, काजू कशाला हवे आहेत? आता गुलाबाच्या कलीला भेटायला चाललो तर काय धोत्र्यासारखं मुसका घेऊन जाणार फक्त? काजू नको. घेतले काजू घेतले. हा काजू घेतलेस? हा मी काय बोल्यान दूध प्यायलोय लहानपणी? हा? जा इकडे, एवढ्या लवकर काजू कसा घेशील? खाली उतर आणि जा. किशोर बसलाय पण इकडे, कापूस पिंजत बसला असेल आडवं. त्याला काजू आहेत घे. कापूस पिंजत नाही हो, त्याला बुलबुल तरंग बोलतात. ता कापूसच पिंजो, लोकांना वाटतं बुलबुल वाजवतोय काय? द्या काय द्या. काजू घे आणि बाजूला हो. घेतले काजू. गाडीत बसलात? गाडीत बसलात? हा. चल पुढे चाल, आता चल पुढे चाल. हा चला. लेफ्ट घे, हा राईट घे. हा आता विलन करायचा वाडा येईल तिथे थांब. वाडा दिसला? म्हणजे वाडा आला म्हणजे ते बंगलो वाडा एकच असेल वाटतं. हा. हा म्हणजे इथे ते घेतलेले काजू नारळ वगैरे इथे द्यायचंय, म्हणजे माझी गुलाबाची कळी इकडे. ए! हा? बाहेर उतरलास? काजू द्यायला निघतोय? काजू शिजतील तुझं इथं, कळलं काय? लांब आहे. त्या नारळ आणि लिंबू आहेत हा. ना, ते त्या वाड्यासमोर ठेवायचं. अहो इथे ठेवायचं कशाला? कोण आतमध्ये असेल त्यांना बाहेर बोलवा ना, त्यांना देतो त्यांच्या हातात. अरे आतमध्ये कोण नाही आहे म्हणूनच बाहेर ठेवायचं. हा? मग सगळे एकाच टायमाला फटकीच गावलं ते. कळलं काय तुला? नाही कळलं ना? सांग काय आलं? ब्रेक लावलायस ना? थांब 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 थांब, ब्रेक लावलायस ना? हा सांग तुला काय झालं? त्या विलन करायचा पोर आहे ना, हा. त्याला पोरगी बघण्यासाठी मागणी घालण्यासाठी गेले होते सगळे. हा. तर काय ट्रकनच मागणी घातला ना सगळी. कळलं काय? सगळी फॅमिली गेली एका टायमाला, फक्त ड्रायव्हर वाचला. काय काय फक्त ड्रायव्हर वाचला? हा. तो कसा वाचला? त्या सुट्टीवर होता त्या दिवशी म्हणून तो वाचला. अख्खा फॅमिली पॅक विठ्ठलला होता भरवूनच. कळलं काय? मग मी हो काय पण सांगतो. ठेव तिथं. ठेवतो. आयला हा घ्या घ्या ठेवला. हा काय तो नारळ लिंबू ठेवला घ्या. ठेवला? हा ठेवला. घ्या हो कोणते आहे? ये लवकर गाडी दे, लवकर गाडी दे. आलो चला. हो मला उशीर होतोय हो. काय करताय तुम्ही? थँक्यू. हे माझं काम होतं पण मला टाइम नाही ना म्हणून तुला द्यायला सांगितलं. हो तुम्ही काय डोक्यावर पडलात का? तुमची कामं मग तुम्ही माझ्याकडून करून घेताय. घबराव, आता रडू नको जास्त. मागे घे, रिवर्स मार. मारला. रिवर्स मारलास? हा. राईट घे, लेफ्ट घे. सरळ तरी चालव दे. सरळ पण नाही चालू आहे. मग आता पहिला सरळ जा. हा. घे. हा. आता समोर एक घर दिसेल तिथं जा. म्हणजे आता पोचलो मी? हा. नक्की पोचलोय? हो. हा थँक्यू. हा मी बंद करतो तुमचा केपीएस. ह्याला मूड फ्रेश करतो. गुलाबाची कळी भेटणार. कोण? चल. चंद्रू गानू देवळेकर. वय मिस्ता कोकणचा चॉकलेट हिरो. तुम्ही मला इथे कशाला बोलवलंय? मला ते दुसऱ्या पत्त्यावर जायचंय. तो 786 वेलकम बंगला तिकडे जायचंय. अरे तो पत्ता नाही, हा माझा पत्ता आहे. मी तुला इथं बोलवला. केपीएस वर तुम्ही बोलवतात मला? हा, मीच बोलवतो बघा अजून. होय. अहो पण तुम्हाला कळतं का इथे कशाला बोलवत तुम्ही मला? अरे आज एसटीचा संप आहे ना, तर म्हटलं घरी जायला काय वाद नव्हतं. म्हटलं तुला फिरवत ठेवून तुझ्यावर घरी जाव. तुमच्या डोक्यात काय कांदे बटाटे भरलेत का? हो त्या पत्त्यावर पोहोचणं महत्वाचं होतं. कोणतरी वाट बघते तिथे माझी. अरे पण तासला पत्ताच नाही, तुला कोणतरी गंडवला नाही. आता कसा गंडवेल कोणतरी? मला दिला पत्ता. मला सांग कुणी पत्ता दिला तुला? तुम्ही एक कार्यक्रम करतो महाराष्ट्राची हास्यजत्रा, ते समोर त्या मॅडम बसतात त्यांनी दिलाय. ती पोरगी आहे ती सारखी हेअरस्टाईल बदलते ती. हा जबरी दिसते एकदम. हा अशी मुरगटून उभी असते ती. हा जुजबी या शब्दाला जागतिक दर्जा प्राप्त करून दिलाय ती. हा बाई ना. हा गंडवला रे, गंडवला तुला. या पोराने या खांडेघाट ये, तुला लय बरं वाटेल. काय आलं माहिती आहे? सीझन 2 मध्ये पोपट करायची नवीन पद्धत आली. हॅपी व्हॅलेंटाईन डे. पोपट क्रमांक 1 सुरुवात झालेली आहे. अहो म्हणजे माझा पोपट झालाय, सगळं खोटं होतं. असं तसं नाही, 400 किलोमीटर लांब पोपट झालाय तुझा. फालतूगिरी आहे ही. एक तर तुम्ही सारखे सारखे मला भेटता आणि इथे फालतू. मी चाललो, मला नाही यायचं कोणाकडे. मला तरी घेऊन जा, गाडी दे. मला तुमच्या गाडीचं नाव फार आवडलं, DM बबलू. वा 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 वा. जाणून घेऊया हास्य रसिकांना तुमचा परफॉर्मन्स कसा वाटलाय. पुष्कर दा. श्रमेश, तुझ्या डोळ्यातनं जाणवतो तू किती मिश्किल आहेस आणि किती किडेबाज आहेस. तू काही वर्षांपूर्वी मी जसा किडेबाज होतो ना, तितका किंवा त्याच्यापेक्षा जास्त किडेबाज तू आहे. होतो एक्झॅक्टली होतो. किती किडेबाज आहे असं म्हणायचं का तुम्हाला? हा म्हणजे Sort of. हा म्हणजे
मला ना ते सगळे किडे तुझ्यामध्ये दिसतात आणि मला त्याचा खूप आनंद होतो. आणि प्रथमेश, तू चेहरा भोळाण भानगडी सोळा ह्या प्रकारातला आहेस. आणि तुम्ही दोघांनी धमाल उडवलीत, मजा आणलीत. म्हणजे कोकणचा कॅलिफोर्निया केला तेवढंच मी म्हणेन. क्या बात आहे. थँक्यू सो मच. सई, प्रथमेश, करवत खूपच आवडली आहे. आणि मला माझ्यावरती पंचस असले की आवडतातच. खूप छान होतं. हे कॅरेक्टर खूपच लाडकं आहे आमच्या सगळ्यांचं आणि ते मध्ये मध्ये येत राहू दे. आम्हाला या आजोबांना भेटायला भयंकर आवडतं आणि तुम्ही नेहमीप्रमाणे एकमेकांना कॉम्प्लिमेंट देत तुमचा परफॉर्मन्स सादर केला. वा, थँक्यू सो मच या अप्रतिम परफॉर्मन्सेससाठी. थँक्यू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उत्साहात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, हास्य जत्रेमध्ये तुफान फटकेबाजी करणारी जोडी समीर आणि विशाखा तुमच्या समोर घेऊन येत आहेत मॅरेथॉन कॉमेडी. आणि त्यांच्याबरोबर चोरट्या धावा काढायला निखिल बने आहेच. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. बरं, ऐक ना बने, तू या स्किट मध्ये ड्रायव्हरच्या भूमिकेत आहेस, माहितीये ना? माहितीये, वाचलंय काल. नाही, तू अशा ऍटिट्यूड मध्ये असतोस की अख्खा शो तू एकटाच ड्राईव्ह करतोय. तसं नाही आहे. इथे काही डिरेक्टर आहेत, अनेक ऍक्टर पण आहेत. शेंगदाणी पुडीवाला एक 10 रुपये का देणार ना? हे काय शेंगदाण्यात काय आहे? फुलं आहेत ती फुलं. मॅरेथॉन धावतोय मी. सॉरी. अरे बुरी हे गाडी स्टार्ट कर. अरे तो हाय हा कोण रे हा? अरे तो गौरव मोरे कशात काम करतो? गौरव मोरे महाराष्ट्राची हास्य जत्रा. त्यातला तो. अरे यार, मी त्याची सॉलिड फॅन आहे यार. काय नाव त्याचं यार? तो टकले रे टकले. तुम्ही ते महाराष्ट्राची हास्य जत्रा ना? हात सोडा. 1 मिनिट हात सोडा. काय 1 मिनिट हात सोडा माझा. एवढं काय टेन्शन घेता? आम्ही बाई वाड्यावर चला असं करून वाड्यावर घेऊन जाणार. 1 मिनिट, मी धावतोय. हा तुम्ही ते माथेरानमध्ये धावता. माथेरान नाही, मॅरेथॉन आहे. माथेरान ऐका ना एक सेल्फी. हे बघा, ऍक्च्युली मी आता मी धावतोय. सेल्फी नाही देऊ शकत सेल्फी. मॅडम लय भाव खातो. त्यापेक्षा ना पुढे अरुण कदम धावतात. 1 नंबर माणूस आहे, लगेच सेल्फी देईल. अरुण कदम पुढे पोहोचला? मग कधीच. मागाशी एक वाऱ्याची झुळूक आली, त्यावर सगळ्यांच्या पुढे गेले ते. एक सेल्फी द्या ना. 1 मिनिट, मी ना मॅरेथॉन मध्ये भाग घेतला, लक्षात येत आहे का? त्यात काय, मी पण संगीत खुर्चीमध्ये भाग घेतला होता, पण मी नाही इश्यू केला. बापरे, 21 किलोमीटर धावतोय मी. 7 खुर्च्यांच्या भोवती धावत नाहीये मी. 6 महिने तयारी चालली आहे माझी याची. एवढी तयारी प्रत्येक स्किटच्या आधी केली असते ना, एवढा करिअर झालं असतं याचं. काय बोलतोय? थांब रे. तर सॉरी. तुम्ही नका त्याच्याकडे लक्ष देऊ. एक सेल्फी द्या ना. अरे यार, धावता द्या ना प्लीज. हो, नाही देऊ शकत सेल्फी. तुमच्या लक्षात येत आहे का? सगळे पुढे गेले, एकटा मागे राहिलो मी. इतक्या वर्षाच्या करिअर मध्ये हे आत्ता लक्षात आलं याच्या. अरे साईड लावलं तर उडवेन मी तुला. साईड लाव. हो, त्याच्या नादी लागू नका. तो खरंच उडवेल तुम्हाला. ऐका ना, एक सेल्फी द्या ना प्लीज. मी नाही देणार प्लीज द्या ना, सेल्फी द्या ना प्लीज. नाही. मग बघा, मग गाडी आडवी घालेल सर. बरे छू. एक्सक्यूज मी. छू. मागच्या एका भागात कुत्रा केला होता असा माकडा. हा केला होता, झाला त्याला जमाना. पण त्यानंतर मी वाघ केला. वाघ बघितला सोन्या. 7-8 वाक्य सलग आल्यावर वाघाचं कसं मांजर झालं ते पण बघितलं. काय नाही ऐका ना,
ऐका ना हो सेल्फी 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 मला जरा अरे यार तुम्ही नका येऊ यार प्लीज आय रिक्वेस्ट यू मी तुमची खूप मोठी फॅन आहे प्लीज हसा ना हसा ना हसा 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 अरे हसतो हात नाही लावायचा हसतो मी सॉरी सॉरी हसा हा थँक्यू थँक्यू तू जा रे मला 6 महिने एकतर ओ थांबा ना हो ऐका ना ओ मी तुमची खूप मोठी फॅन आहे ऐका कळतंय मला. ना मी ना तुम्हाला फॉलो करते कळलं का ते तुम्हाला मध्ये चक्कर बिक्कर आली तर एकदम कृत्रिम श्वासोच्छ्वास द्यायला मी आहे ना काय नको कृत्रिम श्वासोच्छ्वास मी देते. कळलं ना हा काही गरज नाही त्याची सांगून देतो तुम्हाला तुम्हाला देते ना ऐका ना माझं ऐका ना दमला दमले मला कळतंय ते सावकाश ऐक बिचारे ग किती ग धावतात ते कॅडबरी आहे मला द्या ना थोडी स्टॅमिना वाढावा म्हणून घेतोय चरबी वाढावी म्हणून नाही गप्पा आता हसतोस काय हातापायची काढ आणि हसतोयस शाणा आहो मी काय म्हणते तुम्ही हळू धावा दमू नका सावकाश धावा तुमच्या भल्यासाठी सांगते नाही सॉरी ते कसे माझे चुलत सासरे आहेत ना ते रे असंच एकदा जॉगिंगला गेले आणि डायरेक्ट शबबहिणीतून आले माहितीये हो धावता हार्ट अटॅकने गेले डायरेक्ट ढगात काय सांगताय का तुम्ही एनकरेज करा ना मला कशाला मरणाच्या गोष्टी नाही मी आपलं सांगितलं नाही तर कसं होतं चौगुले झाले गुल असं व्हायचं ना मगापासून एकतर शांत बसेल सर मला आय ग दमलं ग के कशाला ना नाही एरवी कसं माणूस पैशासाठी एवढा धावतो पण काय उपयोग हे बघा एवढे हे बघ सेलिब्रिटी एवढी यांना प्रसिद्धी आहे एवढा पैसा बिसा आहे वर्तमानपत्रात केवळ असे फोटो यावे म्हणून धावतात रे लोकांचे ना थेर असतात मेली थेर मॅडम पुरस्कृत बघा इकडे बघू काय रे वांजळे स्टेशनरी मार्ट बघू मागे बघू रे काय रे हे काय पावड बाय ज्योतिबा खानावळ आहे ग बबन चप्पल वाले काय ग रे देवा कसलं रे बघू इकडे बघू परमार ड्रेसवाला काय ग वैशी शी ए ऐका ना किती मिळाले किती खूप आहेत किती आम्ही सेलिब्रिटी आहोत खूप आहेत पैसे किती मिळाले सांगा अरे खूप आहेत सांगितलं ना सांगा ना 250 वगैरे 350 बघितलं का अरे नाही मला खूप दया यायला लागली रे बने याच्यावर ऐका ना हो चौकले तुम्ही थोड्या वेळ गाडीत येता का मी पटकन पुढे तुमच्या सगळ्यात टाकते तुम्हाला ते बापाची मॅरेथॉन आहे तुझ्या गाडीत बसा म्हणते मला नका टाकत नका जाऊ सांगून ठेवतो तुम्हाला बरं चिडू नका आई ग दमले ए बने गाडीत पाणी आहे का रे गाडीत पेट्रोल आहे माहितीये मला गाडीत पेट्रोल आहे प्यायला पाणी का विचारते नाही ऐक पाणी आहे का तुमच्याकडे चौगले पाणी आहे का पाणी आहे मला लागेल ना पण ते द्या ना जरा दे मग अशी 2 घोट द्या ना मला लागेल वेफर्स खाल्ले ना आदर्श असे झाले कशाला हवरासारखे खाल्ले वेफर्स मग अरे सेलिब्रिटी आहेस ना दे ना जरा पाणी बिचारा माऊलीला लागलाय घास तर दे ना अरुण कदम असतो ना अरुण कदम लगेच पाणी दिलं असतं चौकात पाणी वाटतात ते अरुण कदमचं तुम्हाला सांगायचं साईड लावलं तर उडवेल नका ना असं मध्ये येऊ कशाला बोलतो मग अरुण कदमचं कौतुक सांगतोय मला पाणी द्या ना पाणी द्या ना पाणी द्या ना थोडस 2 घोट पाणी देतोय आता बघ रे दिलं तू ना तुम्हा लोकांना उगाच असं वाटतं हे पाणी देणार आहे बघ किती चांगला मोठ पाणी अरे यार आता सांगतो ना काय यार माझं कमाल करता यार सॉरी 19 किलोमीटर जातो आहे सॉरी अरे थांब थोडस द्या ना मला वा बरं वाटलं रे एकदम शांत अरे यार काय बाई आहे यार हा सगळं पाणी तुम्ही संपवलत ना सगळं पाणी संपवलं ईश्वर माझ्याकडे असं बघू नका ना उसाचे काय टाकताय आय एम ऑलरेडी मॅरिड उसाचे नाही आहेत का भवाने थकलोय दमले मी काय म्हणते ऐका ना मी तुमच्याकडे येऊ का ऐक ना मी यांना कंपनी देते मला ऍक्टिंग नाही जमत बिझनेस कुठला जमणार आहे खिडकीतून आता हा माणूस खिडकीतून अरे कंपनी म्हणजे तशी कंपनी नाही रे माकडा सोबत करते ते बिचारा एकटा धावतोय म्हणून बरं वाटत नाही ना हे बघ मी करते गाडी थांबव माझ्या बरोबर नाही मी धावते रे तुमच्यावर कसं मला तुम्ही एकटं धावताना ते बरं नाही वाटत खरंच ऐका ना मी काय म्हणते आपण ना हे करूया का लाईव्ह करूया लाईव्ह वर जाईन आता नका करू हाय फ्रेंड्स मी आहे इकडे लाईव्ह माझ्यावर कोण आहेत हे बघा तुम्हा सगळ्यांचे लाडके नड आहे बघा ओळख दाखवली ना समीर चौगुले मला
मला इतका आनंद वाटतोय ते ना आता ते ना धावतायत बरं का ते ना मोरेनाथ मध्ये धावताय मोरेनाथ नाही मॅथरॉन हा काय आहे? मॅरेथॉन आहे ते. तर ते ना ऐक ते ना मॅरेथॉन मध्ये धावतायत मी पण त्यांच्यावर काय बघा बापरे म्हणजे माणूस आपण व्यर्थ पैसा खर्च करतो हे बघा 350 रुपयासाठी हे बघा हे धावतायत 350 रुपयासाठी असं मराठी माणसाने असं कष्ट करायला पाहिजेत कायम म्हणून मी ह्यांच्या बरोबर आहे तर तुम्ही ऐक अशी कटकट ऐक दमले हाय ग पाणी बने रे पाणी देणार जातो काय पुढे पाणी देणार कळवायचंय नदी पाणी दे. अरे पण माझी मॅरेथॉन आहे मॅरेथॉन. अरे मॅरेथॉन गेले काम बाहेर तुला पाणी दे पाणी अरे मॅरेथॉन गेलं खड्ड्यात पाणी दे. अरे पण यार पाणी संपवलं ना तिने. अरे मग काय रडतो काय लहान मुलासारखं दे ना पाणी कसला रे. अरे मी कशाला देऊ पाणी यार. अरे का देऊ म्हणजे जा पहिल्या तिकडे जा दुकानात पाण्याचं घेऊन ये लवकर जा. मॅरेथॉन मध्ये सेलिब्रेट जा ना ये बने पाणी रे जीव चाललाय यार कसे धावतात हे लोक बाप हा तोंडावर पाणी मार 1 मिनिट थांब तोंडावर पाणी मार सांगितलं स्वतःच्या तोंडावर मारून पंच काढू नको कळलं ना. अरे माझ्या मनात पण नाही यार काही. अरे तुमच्या विनोदी लोकांचं माहिती रे मला लय जागा करता तुम्ही करताल. हे थांब काय भाजी शिजत घातली हा हे तो आवाज तिने काढला पाहिजे परत कर काढ गए. करेक्ट आहे काढला आता. हाँ, मैं कहाँ हूँ झाले यांचे तमाशे सुरू. एकाने फालतूगिरी करायला सुरुवात केली ना दुसरी त्याच्या वर करते. आयला या दोघांच्या नातना माझी सेन्सिबल नाटाची वाट लागते बने काहीतरी गोड पाहिजे मॅडम ना आता गोड कुठून आणायचं इकडे. बने याच्या खिशात कॅडबरी कॅडबरी दे खिशात कॅडबरी दे बघतो काय कॅडबरी चल कॅडबरी काढ चल. अरे मग तू काढ ना तू आण ना. अरे मी काय काढ मी गाडीमध्ये ड्रायव्हर आहे तू कॅडबरी दे ना बघतो काय रे कॅडबरी दे चल. माझ्या आईने दिलं मी ना दिलं. लहान आहे रे हा कोण आहे दे ना हे काय झालं. अरुण कदम मॅरेथॉन जिंकले. यस बेटर लक नेक्स्ट टाइम काय प्रॉब्लेम नाही थोडीशी तयारी कमी पडली तुमची पुढल्या जास्त तयारी करा. त्यापेक्षा ना स्किट मध्ये माझ्यासाठी जास्त वाक्य लिहा तुम्हाला मी नंबरात करतो बघा. वा समीर दादा तुझ्या स्टॅमिनाला हॅट्स ऑफ. पूर्ण स्किट भर तू धावत होतास. क्या बात आहे. जोरदार टाळ्या. विचारूया हास्य रसिकांना परफॉर्मन्स कसा वाटला. पुष्कर दा. समीर या वयात पण तू कमाल आहेस रे. असं धावत स्क्रिप्ट करणं किंवा स्किट करणं हे खायचं काम नाहीये आणि त्यासाठी वेगळा स्टॅमिना लागतो आणि टचवूड तुझ्याकडे तो स्टॅमिना आहे असाच तुझ्याकडे राहो. आणि विशाखा तू ज्या प्रकारे सेल्फी काढलास मला माझा एक सेल्फी काढायला एक माणूस आला होता त्याची आठवण झाली. तो एक्सप्रेसवेवरच्या टॉयलेटमध्ये माझा सेल्फी काढायला आला आणि मी त्याला म्हटलं रे मला बाहेर येऊन दे मी सेल्फी देतो तुला. तो म्हणाला नको माझी बस जाईल. मी म्हटलं माझी इज्जत जाईल. कशाचा तरी विचार कर. पण असे सेल्फी काढणारे असतात कुठेही सेल्फी काढायला येतात. सो खूप अप्रतिम दोघांनी कॅरेक्टर उभं केलं होतं आणि तू त्यांना सॉलिड साथ दिलीस. म्हणजे मला माहित नव्हतं तू खरंच एवढा आगाऊ आहेस. अप्रतिम साथ दिलीस त्यांना अप्रतिम साथ दिलीस. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. क्या बात आहे. वा असाच मॅडनेसचा कहर करत राहा आणि मॅरेथॉन कॉमेडी करत राहा. थँक्यू सो मच. थँक्यू. दर आठवड्याला विनोदाची उंच उंच शिखरं सर करणारे अंशुमन आणि अरुणदा आता तुम्हाला 7 मजली हास्याचा अनुभव द्यायला येतात. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. हॅलो अगं बाय माझे. अरे काय ऐक ना माझं काय बोलतो म्हणजे तू काय बोलतो तुम्हाला कळतं काय काय फालतूगिरी आहे. पैसे परत देणार नाही म्हणजे काय फालतूगिरी आहे. अरे काल मी एटीएम मधून पैसे काढले तर बाहेर पैसे आलेच नाही फक्त कागद बाहेर आला.
2000 बॅलन्स माझा कट झाला. सॉरी काय म्हणजे सॉरी बोल. हॅलो हॅलो हॅलो. वसारीने फोन कट केला. बहुतेक हा बँकेचा कट आहे. शासला हेल्पलाईनला पोरी ठेवतात ना, आम्हाला हेल्पलेस करतात. अरे 2000ला गंडवला. पण मला एक कळत नाही, सगळे लोक मनाच का गंडवतात. उघडतो उघड. अरे हो उघडतो. हा कदम हा पेपरचं बिल. पेपरचं बिल. अरे या नमस्कार, आतमध्ये या प्लीज. तुम्ही आत या. तुमच्या काय करता हो? काय काय करताय? प्लीज मला नमस्कार करू द्या. करू द्या नमस्कार. नमस्कार काय बरोबर वाटत नाही होते. बरोबर वाटत नाही. नाही नाही नाही. मग मी मराठी माणूस असून तुझा पोरगा गेले 25 दिवस माझ्या घरात कन्नड पेपर टाकतो, ते तुला बरं वाटत? कन्नड पेपर? कुठे पेपर कन्नड? हे काय हे सगळे कन्नड पेपर? गेले 25 दिवस माझ्याकडे कन्नड, तमिळ आणि त्याच्याला मल्याळम पेपर टाकतो. हे सगळे पेपर टाकतो, तो मराठी पेपर टाकतच नाही. बरोबर आहे. ते पोराला मी समजावतो. एक काम करा, मागच्या महिन्याचं आधी बिल देऊन टाका 570 रुपये. अरे कसं देऊ मी? ते पेपर मी वाचलेच नाही, तर तुला पैसे कसे देणार मी? नाही तुमचं बरोबर आहे, पण आता काय सांगताय तुम्ही? पोराला सांगायचं ना. मग कधी सांगू? तो वसारा दाराच्या कडील धावतो पेपर न पळून जातो. अरे बरोबर आहे, त्याला बाकीच्या ठिकाणी पण पेपर टाकायचे असतात ना. 1000 वेळा सांगितलं वसाऱ्या, जर का तू पेपर तिकडे लावला तर असा दरवाजा ठोक, मग मला कळलं की पेपर आलाय म्हणून. नाही बरोबर आहे, पण उगाच ठोकून तुमची झोप डिस्टर्ब नको व्हायला ना, म्हणून पण नाही करताय. अरे एवढं पेपर टाकून तू मला डिस्टर्ब केलं साहेब वसाऱ्या. एक मिनिट, बरोबर आहे. हे 570 बिल द्या, नंतर बोलूया. अजिबात नाही. अरे असं काय करताय तुम्ही? पेपर टाकलेले गेल्या 25 दिवसामध्ये तो वसारा कन्नड आणि तमिळ पेपर टाकतोय. नाही नवीन पोरग आहे ना, पोराला पण अक्कल नव्हते. मोबाईल मध्ये एकदा बोल पेपर टाकले असेल आणि त्याचा गैरसमज झाला असणार. काय? ऍक्च्युली त्याला तुम्ही साऊथ इंडियन वाटलं असणार, म्हणून कदाचित असं टाकलं असेल त्याने. तुम्ही बिल द्या ना, मी सांगतो अरे वसाऱ्या दारावर जी पाटीलेले अरुण कदम ती तरी वाचायची. तुम्ही मला फोन करायचं ना मग सगळ्या गोष्टीचा. आता काय फोन करणार? रोज सकाळी 9 वाजता फोन करतो, पण तुझा फोन बंद. आता बरोबर आहे. काय माहितीये का, ऍक्च्युली 9 वाजता मी झोपतो ना. नाही असं झोपतो मी. ऍक्च्युली कसं आहे, रात्री 2:30 ते सकाळी 8:30 पर्यंत तुम्ही कधी फोन करा, माझा फोन चालूच असतो. रात्री 2:30 वाजता. 2:30 नाही, 2:30 वाजता. रात्री 2:30 वाजता. 2:30 वाजता, 2:30 नाही. तुमचं वेगळं काहीतरी घडा. मला सांगा, रात्री 2:30 वाजता तुम्हाला फोन करण्यासाठी मी जागा राहायचं वसारे? तसं नाही. मी जागा कशाला राहू? बरोबर आहे तुमचं एकदम बरोबर आहे. एक काम करा, हे ना आता हे 570 आता देऊन टाका. मी काय करतो माहितीये काय? मी काय करतो, वाटल्या जानेवारीचे पेपर पुन्हा ह्या महिन्यात टाकतो. चालेल तुम्हाला? जानेवारीचे पेपर मी फेब्रुवारी मध्ये का वाचू? अरे मी काय भेलवाला आहे का सिग्नल तो शेंगदाणेवाला आहे? चिडताय कशाला कदम? असं पण वर्तमानपत्रात कालच्याच बातम्या असतात. खरं तर त्याला वर्तमानपत्र का म्हणतात मला कळतच नाही. खरं त्याला भूतकाळ पत्र म्हटलं पाहिजे. कोण कोण वर हसून कोण शब्द फिरू नको. गेली 20 वर्ष मी पेपर वाचतो. 20 वर्ष पेपर वाचताय? हा वाचतो. नेहमीच वाचता? रोज पेपर वाचता. कुठे वाचतो? घरी असता तुम्ही पेपर वाचायला? अरे सकाळी 7 वाजता मी उठतो. 8:30 पर्यंत माझी सगळी तयारी झालेली असते. 8:30 ते 8:45 माझा पेपर वाचायचा टाइम आहे. 15 मिनिटात काय वाचता? चित्र, जाहिराती बघता? काहीतरी फालतू बोलता तुम्ही. नाही ट्रेन मधून पण मी वाचतो, अधून मधून. ट्रेन मध्ये चढायला जमतो तुम्हाला? चढायला जमतो. उगाच काहीतरी माझा आहे का, ट्रेन मध्ये पेपर वाचायचा नसतो. असं मोबाईल काढायचा, मस्तपैकी ऑनलाईन बातम्या असतात, वाचून टाकायचं ना. कशाला पाहिजे पेपर? नाही पण ते ऑनलाईन बातम्या मला ते टीव्ही मोबाईल मध्ये बघता येत नाही, मला जमत नाही. ते जमत नाही म्हणजे? अरे मोबाईलचा तू काय मला सांगतो वासाऱ्या? हे बघ, मला पेपर लागतो म्हणजे लागतो. आई सारखा पेपर करताय हो. हा एवढं 5 दिवसापूर्वी पेपरात कोणती बातमी आली तू सांगा मला. कसं सांगू? सांगा ना. का आता का तुझ्या पोरांनी गेले 25 दिवस कन्नड पेपर टाकलाय, तो मी वाचू कसा ने सांगू कसा? सोपी असते हो, मी टाकून शिकलोय. तुझ्या बापान कन्नड शाळेत तुला टाकलं होता? अहो मी पेपर टाकून शिकलोय. भाषा सोपं आहे ते. मला पेपर द्या, इकडे दाखवतो तुम्हाला. हा घ्या पेपर. अरबी पेपर वाचता तुम्ही? वसाऱ्या अरबी पेपर पण घुसवलास? माझ्या घरात
काही संयुक्त राष्ट्राची मीटिंग बसणार आहे का? कन्नड पेपर द्या हा घे कन्नड. काय आपला वैताग नुसता. वसाऱ्या भाषा कळत नसेल तर दिशा कळत्या. उलटा पेपर आहे साऱ्यांना. मी असा ओपन करत होतो. हे काय वाडे वडल पडद्या चिंत पडदा मंडल पडदे फाट करली येडदा. अरे बघा ना अरोराला मस्त फिल्म लागली बघा ना. काय हे बघा ना अरे त्या फिल्मची गाणी काय सुपरहिट आहेत. हे बघा गाणं म्हणालंय पंडवालिनी चिंदोडे माडगल्लन बंडोरी बागलंदी उंदाली हो असं झालं तर. वा वा. हो असं झालं तर सर पेपर वाचतोस का शिडी वाचून दाखवतोस मला गाण्याची. महत्वाचं काय ते वाचायच्यात काय. महत्वाचं काय याच्यामध्ये काय लिहिलंय अभियांत्रिकी प्रशस्ती पत्रक देण्याची संमती पत्री देण्यात यावी. अभियांत्रिकी प्रशस्ती. अरे ही कुठली भाषा ही जाम कठीण आहे. हेच म्हणतोय मी. हे कठीण कशाला वाचताय त्यापेक्षा 570 रुपये देऊन टाका. चला देऊन टाका पटकन. हे बघा. अरे पण मी ज्या बातम्या वाचल्या नाही जे पेपर वाचले नाही ते त्याच्यासाठी कशाला पैसे देऊ मी. इकडे तुम्हाला सांगू का काय ज्या वाचलं नाहीत ना त्या बरं झालं तुम्ही वाचलात. म्हणजे हे सगळं टेन्शन तुम्ही कशाला घेणार आहात. नाही मला सांगा तुम्हाला स्वतःच्या आयुष्यात कमी टेन्शन आहेत का. नाही मला सांगा आता तुम्ही सकाळी किती वाजता उठता. सकाळी 4 वाजता उठायला. 4 वाजता उठता. सगळे प्रातःविधी उरकल्यानंतर ऑफिसला जाता. तिकडे पंच करता. मग शूटिंग साठी मरत तिकडे येतात. आणि सध्या तुमच्याकडे काही पार्किंगचे प्रॉब्लेम आहेत बरोबर. मग तुम्हाला ट्रेन यावं लागतं. मग ट्रेन मध्ये घुसायचे प्रॉब्लेम उंचीमुळे सगळे वासांचे प्रॉब्लेम. सामाजिक उंची म्हणतोय मी. हे करत करत पेपर वाचा तुम्ही. पेपर मध्ये काय वाचता तुम्ही. हा सोन्याचे भाव वाढले डॉलरचा भाव वाढलाय. तिकडे दारूबंदी झाली तिकडे मराठी शाळा बंद झाली इकडे अत्याचार झाले हे झाले ते झाले. हे कशाला पाहिजे टेन्शन विकतचं. तुम्हाला पर्सनल टेन्शन कमी आहेत का. अरे नाही रे बाबा जाम पर्सनल टेन्शन आहे म्हणा. मग त्याच्या असलं ते फॅमिलीचं टेन्शन आहे. सकाळी उठा त्या ऑफिसला जा ते झाले इकडे या इकडे हे लेखक वाले आवरेल लिहितात ना त्याची प्रॅक्टिस करा. काय काय लिहितात सगळे ते माझ्या भाषण करायला लागतं. मेन म्हणजे काय सुपारी आले तर तारीख नाही आले होते लोक. किती टेन्शन आहे तुम्हाला. टेन्शन तुला काय सांगूया. हे ह्या पेपरचं मजा काय माहितीये आपली भाषा कळत नाही चित्र बघायला पण मजा येते टाइमपास पण होतो संपला विषय. टेन्शन घ्यायचं नाही हो. पटकन 570 रुपये देऊन टाका. तू बोलतोस ते खरं काय जाम कशाला पाहिजे टेन्शन वगैरे. माणसाने ठेवायचंच नाही टेन्शन आहेत ना. टेन्शन द्यायचं पण टेन्शन घ्यायचं नाही. अरे बरोबर मोजून येतो राहू दे. चला उद्यापासून मी मराठी पेपर टाकतो. हो हो असं रे आताच बोलत ना टेन्शन घ्यायचं नाही. पेपर कशाला टाकतोस. मला एक सांगा काय तुम्ही मराठी आहात हो बरोबर म्हणजे काय असं काय आणि आज तुमचं समाजात केवढं स्थान आहे. तुमची केवढी उंची आहे माहिती आहे मला. तुला म्हणजे सामाजिक उंची म्हणतोय मी. आणि तुमच्या प्रत्येक स्टेटसवर प्रत्येकाचं कमेंट असतं ते फेसबुक. तुम्ही टेन्शन मध्ये आलात की असं करता दुःखी आलात की असं करता शुभेच्छा द्यायला असं करता. किती फोटो टाकता लोक कमेंट करतात त्याच्यावर आहे की नाही. मग एक लोकतंत्र राज्याचे तुम्ही एक सुजाण नागरिक आहात. आहे म्हणजे काय तुमचा काय चेहरा आहे आणि आज तुमची काय लेवल आहे. आणि हे सगळं कशामुळे तुम्ही वाचता त्याच्यामुळे. अरे मला सांगा मराठी नाटकं मराठी माणसाने बघितली पाहिजे की अरे पण ते कधी बघणार जेव्हा मराठी पेपर मधले ते ऍड वाचेल तेव्हा ना. अरे आणि त्यासाठी मराठी पेपर वाचला पाहिजे तरच ती नाटकं चालणार की नाही. आणि शेवटी कोणीतरी म्हटलेलंच आहे वाचाल तर वाचाल. आणि आज तुम्ही मराठी पेपर वाचलात तर कुठच्या कुठे जाल. अरे काय बोलतोस खरे. मग नाही वाचायला पाहिजे की नाही. उद्यापासून टाकतो मराठी पेपर. चल ठीक आहे बस नाही मराठी पेपर वाचायला. हा दोन्ही बाजू मला समजून गेला. ते पण दोन्ही बाजू समजून गेलाय का मना गंडवून गेला. अरे बघूया हास्य रसिकांना परफॉर्मन्स कसा वाटला. सई एक शब्दावर स्ट्रेस द्यायची तुमची स्टाईल आहे अरुण दादा ती कमाल आहे. आणि प्रत्येक वेळेला आम्ही फुटतो त्या स्टाईलवरती. पेपरवाला फारच कमाल आणि हुशार होता आणि लबाड चॅप्टर मस्त सगळे गुण अगदी छान परफॉर्मन्समधून वेगवेगळे दिसले. अजून मजेशीर आणि अजून असेच छान छान परफॉर्मन्सेस बघायला खूप आवडतील. असंच एकरूप होत राहा. तसेच बहारदार परफॉर्मन्सेस देत राहा. थँक्यू. तर
कार्यक्रमात वेळ झाली आहे ह्या आठवड्याचे हास्य महारथी कोण आहेत हे जाणून घेण्याची आणि त्यांना स्क्रॅच अँड विन मधून कोणती बक्षिसं मिळत आहेत हे बघण्याची. हा निकाल जाहीर करण्यासाठी मी हास्य रसिकांना मंचावर येण्याची विनंती करते. आज आम्ही निवडलंय रोहित, श्याम आणि रसिकाला. श्याम, रसिका, रोहित हे जे 3 ट्रेज आहेत ह्यामध्ये ही सगळी बक्षिसं आहेत. यातल्या एका ट्रेमध्ये खूप किमती बक्षीस आहेत, दुसऱ्या एका ट्रेमध्ये खूप किमती नसली तरी काही खास बक्षीस आहेत आणि कुठल्या तरी एका ट्रेमध्ये तुमच्या नशिबाला येणारी काही क्षुल्लक बक्षीस आहेत. तर तुम्हाला या 3ही ट्रेजमधून प्रत्येकी एक एनव्हलप उचलायचं आहे आणि त्यानंतर त्या 3 एनव्हलप्समधून एक एनव्हलप चूज करायचं आहे. सर्वप्रथम तुम्ही तिघांनीही या ट्रेजमधून 3ही ट्रेजमधून एक एनव्हलप उचला. All the best! Come on! Woo! Come on! आता रोहित तू. All the best! Come on! आता लक्ष द्या. आता तुम्हाला या 3 पैकी एक निवडून स्वतःच्या हातात ठेवायचंय आणि जी तुम्ही डिस्कार्ड करणार आहात ती 2 एनव्हलप्स इथे बाजूला ठेवायचे वेगवेगळी. रसिकाचे. रोहित, श्याम. आता रसिका तू इकडे ये आणि ते एनव्हलप स्क्रॅच कर. चंदेरी दुनियाचं. ओ माय गॉड. रेफ्रिजरेटर सिंगल डोर. आणि आता यायचंय श्यामनं. सुंदर बक्षीस मिळतात. वा, अभिनंदन. क्या बात है रोहित. वा, अभिनंदन रोहित. वा, सगळ्यांनीच काय सुरेख बक्षीस निवडलेली आहेत. वा, मला वाटतं सगळी भारी भारी बक्षीस तिघांनी निवडलेली आहेत. आणि आता आपण पाहूया की ह्या तिघांनी काय गमावलंय. येस. रसिका, रोहित, श्याम. रसिकाने एक टिकली आणि एक सेफ्टी पिन गमावली आहे. वा 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 वा. श्यामनी एक टोपी गमावली आहे आणि रोहितनं एक नटराज मूर्ती गमावली आहे. आणि रसिकाने एक लेडीज बॅगही गमावली आहे. श्यामने 22 लिटरचा एअर कूलर गमावलेला आहे आणि रोहितनं एक पिपाणी गमावली आहे. मला असं वाटतं सगळी भारी बक्षिसं तुम्ही निवडलेली आहेत आणि तुम्हा तिघांचंही खूप अभिनंदन. वा.